हल्ली मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, जे मी नेहमीच सध्या सांगत आलेली. आणि त्यातल्या त्यात आता मोबाईलच्या प्रचंड वापरामुळे त्याने एक नवीनच स्वरूप धारण केलेलं आहे, की जेव्हा पण नवरा-बायकोमध्ये वाद व्हायला लागतात, एकमेकांना शिवीगाळ व्हायला लागते, पटकन मोबाईल काढायचा आणि रेकॉर्डिंग करून टाकायचा. आणि मग नंतर पुढे केस केली तर हे एकमेकांच्या विरुद्ध ते पुरावा म्हणून वापरायच्या उद्देशाने हे रेकॉर्डिंग केलेलं असतं. बरं ते एवढ्यावरतीच थांबत नाही, तर कधी जर नवऱ्याच्या बहिणी असतील, त्यांचे काही कॉल्स असतील, त्यांच्या आईसोबत, वडिलांसोबतचं काही संभाषण असेल, तर तेही त्या मुलीकडनं रेकॉर्ड केलं जातं. तिच्याबद्दल असेल किंवा त्यांच्या सासरकडच्यांबद्दल असेल किंवा मुलगा सुद्धा कधी त्या मुलीचे काही कॉल्स रेकॉर्ड करतो. तिच्या आई-वडिलांचे काही गोष्टी रेकॉर्ड करतो आणि ते तिच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरण्याचा विचार करतो. तर तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डिंग जर केलं, एखाद्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या व्यक्तीच्या नकळत, त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय जर रेकॉर्डिंग केलं, तर तुम्ही ते कायद्याने कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरू शकत नाही. या उलट तुम्हीच त्या व्यक्तीचा राईट टू प्रायव्हसीचा भंग केला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना या व्हिडिओ मार्फत सांगणं आहे, की असं कोणाच्याही नकळत त्यांचे रेकॉर्डिंग्स करू नका आणि वकिलांपर्यंत ते पुरावा म्हणून तरी घेऊन येऊ नका.